नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, माझ्या आयुष्यात एक प्रतिष्ठित व्यक्ती होता ज्याला मी खूप रिस्पेक्ट करायचो आणि त्याच्याबद्दल माझं रिलेशन जे होतं ना ते खूप चांगलं होतं, आणखी आहे. आणि मी त्याला रिस्पेक्ट द्यायचो, बोलायचो, आतून आदर होता त्या व्यक्तीविषयी. कारण तो व्यक्ती गरिबीतून मोठा झाला होता, त्यांना काहीतरी अचिव्हमेंट त्याच्या आयुष्यामध्ये केली होती, प्रचंड असं होतं त्याचं एक कर्तृत्व. पण मला एक गोष्ट लक्षात आली की तो व्यक्ती मला असं पब्लिकली ऍक्सेप्ट करत नव्हता. म्हणजे ज्यावेळेस तो एकटा कुठेतरी चाललेला असायचा ना, त्यावेळेस मला तो बोलायचा, मग काय चाललंय, बरं आहे का, काय चालू आहे अजून मग वगैरे, हसून वगैरे बोलायचा. पण ज्यावेळेस तो व्यक्ती चार चौकात बसलेला असायचा ना, त्यावेळेस तो मला बोलतच नव्हता. आणि ही गोष्ट मी बऱ्याचदा ऑब्झर्व केली की मला वाटायचं की हा एकटा असल्यावर बोलतो माझ्याशी, मग चार चौकांमध्ये का नाही बोलत मला तो व्यक्ती. बरं, एक दोन वेळेस मी ते गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, मला ते लक्षात पण नाही आलं. पण ती गोष्ट बऱ्याचदा ज्यावेळेस माझ्यासोबत झाली ना, मग मला लक्षात आलं की हा आपल्याला जाणीवपूर्वक टाळतोय पब्लिकली. म्हणजे मी आल्यानंतर तो बोलतच नव्हता पब्लिकली. खरं तर ज्यावेळेस आपण दोघं चौघं बसलेला असतो त्यावेळेस आपल्याला एखादा ओळखीचा माणूस येतो, त्यावेळेस आपण त्याला बोलतो, मग काय चाललंय, बरं आहे का नाही, गेलं नाही ड्युटीला वगैरे वगैरे, काहीतरी थोडे बहुत दोन तरी शब्द बोलत असतो. पण त्या व्यक्तीच्या बाबतीत मला ते दिसून आलं की तो एकही शब्द बोलत नव्हता. त्याच्या आजूबाजूची लोक बोलायचे मला, पण तो बोलतच नव्हता. त्यानंतर मला लक्षातच येणार झालं की हा व्यक्ती माझ्यासोबत असं का वागतोय. मग त्या गोष्टीबद्दल मी थोडा विचार केला. म्हणलं हे असं का होतंय, मी तर त्याला रिस्पेक्ट देतोय, आमच्यामध्ये काय भांडण पण झालेलं नाहीये, कुठले मतभेद नाहीयेत, कुठं बोलणं नाहीये, काहीच झालेलं नाही, तरी पण हा व्यक्ती माझ्यासोबत असं का वागतोय. नंतर लक्षात आले की इगो. आता तो व्यक्ती मोठा झालाय म्हणून त्याला माझी जास्त व्हॅल्यू नाहीये, पण माझ्यासोबत रिलेशन आहे. म्हणजे कधी कुठं कामाला आला, जर कधी अडचण आली तर असावं म्हणून आहे रिलेशन. प्रेम नाही आहे, ते दिसून येते त्याच्या वागणुकीतून. पण ज्यावेळेस मला ही गोष्ट लक्षात आली ना, प्रचंड वाईट वाटलं की असं का व्यक्ती वागू शकतो. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये. भरपूर लोक आहेत ते फक्त आपल्याला कामासाठीच जवळ ठेवतात, त्यांच्या मनात आपल्याबद्दल अजिबात प्रेम किंवा आदर नसतो. फक्त ते आपला कुठं वापर होईल म्हणून आपल्यासोबत रिलेशन ठेवलेलं असतात. इनफॅक्ट आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा असे भरपूर नंबर असतात ज्यांच्याशी आपला काही संबंध नसतो, फक्त कुठेतरी कामाला पडेल, कुठं गरज पडली तर कामाला येईल म्हणूनच आपण अशी लोक जवळ ठेवलेले असतात. पण हे लोक काय कामाचे नसतात आयुष्यामध्ये. माणसानं कसं आहे माहिती आहे का, हे जे आयुष्य आहे ना ते आनंदानं जगता आलं पाहिजे. सगळ्यांवर समान प्रेम करता आलं पाहिजे, सगळ्यांना एका समान दृष्टीनं बघता आलं पाहिजे. हा मोठ्या घरचा म्हणून ह्याला वेगळा मान, हा छोट्या घरचा म्हणून ह्याला वेगळा मान, किंवा माणूस बघून जर आपण त्याच्यामध्ये जर भेदभाव करत असू ना तर तो मूर्खपणा आहे. म्हणजे हे चुकीची गोष्ट आहे. कारण कसं आहे, आपण थोड्या कालावधीपर्यंत आपण ह्या गोष्टी करू शकतो, पण ज्यावेळेस ज्या व्यक्तीसोबत आपण अशी वागणूक दिली ना ज्या व्यक्तीला, ज्यावेळेस तो मोठा होतो आणि बदलतो ना, त्यावेळेस मग तो आपल्याला व्हॅल्यू नाही देत. पण जर आपल्या मनामध्ये जर सगळ्यांविषयी समान भाव असेल, समान न्याय असेल, तर मग लोक आपल्याला कधीच विसरत नाहीत. सगळ्यांना आपण ॲज इट इज बोललं पाहिजे. आता मी ज्यावेळेस भरपूर लोकांसोबत बोलतो, गरीब असो श्रीमंत असो, मला त्या गोष्टीचा फरक नाही पडत. मला माणूस महत्वाचा आहे, बाकीचे त्याच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या इम्पॉर्टंट नाही आहेत. त्यावेळेस मला ही गोष्ट लक्षात आली, त्यावेळेस मी त्या व्यक्तीला काहीच नाही बोललो, मी दूर झालो त्या व्यक्तीपासून. म्हणजे नंतर मला लक्षात आलं की ज्या व्यक्तीला आपली व्हॅल्यूच नाही, त्याचा आदर करण्यात किंवा त्याच्यासोबत राहण्यात काय अर्थ नाहीये. कारण तो फक्त आपला यूजच करणार आहे आयुष्यभर. आपल्या पण आयुष्यात अशी भरपूर लोक असतात ज्यांचं आणि आपलं रिलेशन चांगलं नसतं. आपण त्या व्यक्तीला व्हॅल्यू देत असतो, पण त्या व्यक्तीला आपल्याबद्दल काडी मात्रही प्रेम नसतं. त्या व्यक्तीला आपल्याला दूर पण नाही करता येत आणि जवळ पण ठेवावं लागतो. अशी भरपूर लोक असतात. पण ज्यावेळेस आपल्याला रिअलाइज होतं की ज्या व्यक्तीला आपण व्हॅल्यू देतोय, आदर देतोय, त्या व्यक्तीला आपल्याबद्दल जर प्रेम नसेल ना, तर अशा व्यक्तीपासून जेवढं होईल तेवढं लवकर दूर व्हायचं. आणि जो आदर वगैरे जे देतोय ना तो आतमध्ये राहू द्यायचा, पण जास्त प्रकट नाही करायचा, त्याच्यापासून एक डिस्टन्स मेंटेन करायचा. पण जो व्यक्ती अशा गोष्टी वागत असतो ना, त्याने ह्या गोष्टीचं सेल्फ रिअलायझेशन करणं खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण आपल्याच इगोइस्टिक आयुष्यामध्ये जगत असतो. मी हे केलंय, मी ते केलंय, मी हे आहे, मी ती आहे, माझ्या एवढ्या ओळखी आहे त्या वगैरे वगैरे. हे काय कामाचं नसतं. कोण कधी उपयोगाला येईल काय सांगता येत नाही. आणि विशेष म्हणजे ना, ह्या देहामध्ये, प्रत्येकाच्या देहामध्ये भगवंत राहतो, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी विशेष असतं. कोण कधी कामाला येईल काय सांगता येत नाही. म्हणजे ज्यावेळेस वाईट वेळ येते ना, त्यावेळेस चांगली चांगली लोक सोडून जातात. आणि ज्यांना आपण किंमत देत नसतो, ज्यांना आपण उपेक्षा करत असतो ज्यांची, तीच लोक आपल्याला त्या काळात साथ देतात. त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी सुधारल्या पाहिजेत आणि आपण सगळ्यांना समान नजरेने बघितलं पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि ज्या लोकांना आपल्याबद्दल प्रेम नाही, आदर नाही, अशा लोकांना कधी व्हॅल्यू नाही द्यायची, त्यांच्यापासून लांब राहायचं, एवढं सांगू इच्छितो.